जुन्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून। शहापूर येथे आगर येथील गावाकडील जुन्या वादातून मित्राच्या डोक्यात, तोंडावर, मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले। या हल्ल्यात गणेश रमेश पाटील वय वर्ष 21 राहणार आगर तालुका शिरोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना लोटस पार्क कमानी समोरील शहापूर हद्दीत मोकळ्या मैदानात शुक्रवारी रात्री घडली। यामुळे शहापूरसह आगर परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अभिषेक सुकुमार मस्के वय वर्ष 19 राहणार आगर तालुका शिरोळ याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे। याबाबतची फिर्याद नामदेव गणपती चव्हाण राहणार कोरोची यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे। गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून मोजे आगर येथील एकाच परिसरात राहतात। या दोघांमध्ये 2 वर्षापूर्वी गावात काही कारणास्तव वाद झाला होता, परंतु तो वाद मिटवला होता। या रागातून लोटस पार्क कमानी समोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये जुन्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून पुन्हा वाद झाला। यातून अभिषेक याने सोबत आणलेल्या कोयत्याने गणेशाच्या डोक्यात, मानेवर, तोंडावर वार केले। गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला। हे पाहून अभिषेक तेथून पळून गेला। तेथून येणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली। शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले। घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्या। दरम्यान काही तासातच गंभीर जखमी गणेशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। संशयित आरोपी अभिषेक मस्केला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।